आम्हाला असं वाटतंय की हे जाणून बुजून केलं जातंय। आम्हालाही हेच वाटतंय। तुम्ही आणि शिवबांनी मिळून पुण्यात जे भीम पराक्रम केलेत त्यामुळे इथे ते आपली ससे होलपट करणार। आम्ही इथे उपस्थित असूनही बादशाह अशी षडयंत्र रचतोय, अशी कारस्थानं करतोय। तुम्ही जर पुण्यात असतात तर बादशाह कोणत्या थराला गेला असता सांगता येत नाही। आपल्या शिवबांना तर त्यांनी शिवबा शिवबा कुठे गेले? सुगंधा नायकीण, सुगंधा नायकीण। अरे आहे तरी कोण ही सुगंधा नायकीण? आणि केलंय काय असं तिने? काय पायात चाळ्यात घातले असतील ना, नाचली असेल सगळ्यांसमोर। पण इतक्या मोठ्या सल्तनतीचा बादशाह आधी तिला भेटणार, वेळ मिळाला तर आम्हाला हा हा असा निरोप येतो आम्हाला। ज्यांनी मोठमोठ्या राजांचा पराभव करून दक्षिणेतला विशाल भूभाग त्या आदिलशाही सल्तनतीला जोडला, तो वेशीत आलाय। त्याचं स्वागत करणं तर सोडाच, पण त्याची नोंद घेण्यासाठी साधा पक्षी पाय उतारहून समोर येत नाही। आणि या नायकिणींसाठी मात्र फुलांच्या पायघड्या। महाराज शांत व्हा। कसे शांत हो आम्ही राणी साहेब, कसे? ज्यांच्या तलवारीच्या खणखणाटानं रणभूमीचा आसमंत हादरतो त्याची यांना पर्वा नाही, परंतु नायकिणीच्या पायात बांधलेल्या चाळ्यांच्या छणछणाटानं हे मंत्रमुग्ध होतात। आम्हाला असं वाटतंय की हे जाणून बुजून केलं जातंय। यकीनन आम्हालाही हेच वाटतंय। जाणून बुजून आमच्या आणि आमच्या परिवाराचा मुद्दाम अपमान केला जातोय। यामागे आम्ही पुण्यात जे काही केलं ते कारण तर नसेल ना? हो, तोच राग आहे बादशाच्या मनात। शिवबा आणि आऊसाहेबांनी पुण्यात सोन्याचा नांगर चालवला, मंदिरं स्थापन केली, त्याचाच पाण उतारा आहे। आम्हाला देखील तेच वाटतंय। हे असले अपमान करून आपण किती तुच्छ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा। पण त्यांनी काय होणार आहे? त्यांना आसुरी आनंद मिळणार आहे। तुम्ही आणि शिवबांनी मिळून पुण्यात जे भीम पराक्रम केलेत त्यामुळे इथे ते आपली ससे होलपट करणार। आम्ही इथे उपस्थित असूनही बादशाह अशी षडयंत्र रचतोय, अशी कारस्थानं करतोय। तुम्ही जर पुण्यात असतात तर बादशाह कोणत्या थराला गेला असता सांगता येत नाही। आपल्या शिवबांना तर त्यांनी शिवबा शिवबा कुठे गेले? कुठे गेले? इथेच तर होते। शिवबा शिवबा कुठे गेले? शिवबा, शिवबा, तुम्ही गोल गुमट्याकडे बघा। तुम्ही सर्जा बुरुजाच्या दिशेने बघा। जी लवकर। शिवबा कुठे दिसले का? नाही, कुठे गेले असतील? कुठेही गेले नसतील, असतील इथेच कुठेतरी। हो, इथेच कुठे म्हणजे? एवढं मोठं शहर आहे, कुठे गेले असतील? राणी साहेब अशा अस्वस्थ होऊ नका आणि धीर सोडू नका। त्यांना राग आलाय, राग ओसरला की येतील ते। अहो येतील, परंतु जबाबदार आहेत ते, कुठेही लांब जाणार नाहीत। ही तुळजाभवानी शेजा खूप हळवे येत होते। त्यांच्यासाठी त्यांचे आई वडील म्हणजे जीव की प्राण। त्यांच्या आऊचा, आबासाहेबांचा उपमर्द त्यांना नाही आवडत। महाराज, आम्ही विजापुरास येऊन चूक तर नाही ना केली? राणी साहेब, शिवबांचं ऐकायला हवं होतं का? राणी साहेब क्षणिक राग आहे, राग ओसरला की येतील ते आम्ही म्हणतो आहोत ना। नका घाबरू। घाबरलो नाही, परंतु शिवबा जेवढे हळवे आहेत ना तेवढेच रागीटही आहेत। रागाच्या भरात कुठल्या तरी वजिरासमोर जाऊन उभे राहिले आणि त्याला जाब विचारला तर आम्हाला भीती वाटते ती त्या गोष्टीची। नका चिंता करू, आपले लोक त्यांना लगेच शोधून आणतील। पण कोणत्या दिशेला गेलेत हे तरी कळलंय का? नाही, पण समजेल लवकरच। तुम्ही इतक्या कासावीस नका हो।
रुको, क्या है? एक लड़का देखा यहाँ से जाते हुए? ऊंचा है, खूबसूरत है, आंखें बड़े तेज है उसकी, और सर पर फेटा है। देखा ऐसा लड़का? उस तरफ देखो। ओम नमः शिवाय। 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 ओम नमः कोण? ताई, घाबरू नका. कोण? मी शिवाजी. परंतु तू इतक्या दूर जंगलात पूजा करतेस का? काय करू? पूजा करायला ह्या विजापुरात इजाजत नाही. देव नाही, देऊळ नाहीत, हाय ती सगळी बंद आहेत. म्हणून एवढं लांब आले बघ बाळा. खूप दुःखी आहात? अरे, माझ्या नवऱ्याला त्या मुस्ताफा खानानं कैद करून नेलंय. आज 2 महिने झालं, पण अजून कैद खाण्यातच आहेत. पुन्हा म्हणशील तर काय बी नाही. काही नाही. फक्त त्या मुस्ताफा खानाच्या सरदाराला सुरईचा दाम मागितला, पण त्या खोडील सरदारानं आमची सगळी मातीची भांडी, डेर, रांजणं, काटवाडी फोडल्या. वरनं कैद बी केली. आता कुणाला दाद मागायची? म्हणून माझ्या देवाला आळवीत होते. आम्ही येतो तुमच्या सोबत त्या मुस्तफाकडे. चला. नको रे बाबा. कुणाला मध्यस्थी आणलं तर ठार मारण्याची धमकी दिली आहे त्यानं. आता मारणारा तारणारा माझा महादेवच. त्याला पाजर फुटावा. ऐका ताई. नको बाबा, तुझा सुखाचा जीव दुःखात नको घालूस. येते. महादेवा, काय बघायला आणलंयस आम्हाला या विजापुरात? अन्याय, अत्याचार, अपमान सहन करण्यासाठी आणलंयस आम्हाला इथवर? घाबरत घाबरत तुझी पूजा करावी लागते इथल्या आयाबायांना. केव्हा उघडणार तू तिसरा डोळा? जर तुला दया येत नसेल तर मग आम्हाला शक्ती दे दुष्टांच्या समोर उभं राहण्याची. आम्हाला तर वरदान दे, का ते देण्या एवढी तुझ्याकडे सवड नाहीये. महादेवा, उघड डोळे, बघ आणि ये धावून गोरगरिबांच्या मदतीला. महादेवा. सापडले शिवबा? नाही. नाही? संभाजीराजे आणि आपले स्वार शोधतायत त्यांना. अहो, पण असे कुठे गेले असतील? राणी साहेब, नका काळजी करू. आपल्या संभाजीराजांना इथले गल्ली बोळ माहिती. ते नक्की शोधून आणतील शिवबांना. राजेसाहेब, आदाबच.
बोला. आदिलशहाला भेटण्याची वेळ ठरली. उद्या सकाळी बादशाही दरबार भरल्यानंतर आपल्याला दोन्ही मुलांसह कुर्निश बजावण्यासाठी आपल्याला तिथं हजर राहायचं आहे. शिवा, चला. हे मस्तक राजमस्तक ना? शिवबा, तुम्ही चला बघू लवकर. आऊसाहेब वाट बघतायत, चला. आऊसाहेब सांगतात तेच नाही राजमस्तक? हो, आपल्या विजयानगरचे सम्राट रामरायांचं हे मस्तक. तुम्ही चला. नाही दादासाहेब, बघू द्या. डोळे भरून बघू द्या आमच्या राजांचं राजमस्तक. शिवा, असं बरं दिसत नाही. शिवाय लोक बघताय, चला. बघू द्या, आम्हाला त्याचं काही वाटणार नाही. शिवबा, राक्षसता गडी येथे मोठी लढाई झाली. राजा रामरायांच्या विरुद्ध 3 बलाढ्य बादशाह एकवटलेले होते. आदिलशहा, निजामशहा आणि कुतुबशहा. घनघोर लढाई झाली. फितुरांनी मात्र डाव साधला. यात आदिलशहाने विश्वासघात केला आणि राजांना कैद केलं. कोणतीही दयामाया न दाखवता राजा रामरायांचं मस्तक छाटलं. 6 महिने भाल्याच्या टोकावर ते नाचवलं आणि त्यानंतर विजापुरात या घाणमोरीस आणून बसवलं. केवढी ही विटंबना! शिवबा, ज्या राजाने संस्कृत श्लोक म्हटले, देवस्तुती गायली, अनेक याचकांना धीराचा शब्द दिला, स्वतःच्या उंजळीतून सुवर्ण मोहरा वाटल्या, ज्याची प्रजा स्वर्गलोकीचा आनंद उपभोगत होती, त्याच राजाच्या राजमस्तकाची एवढी अवहेलना? नाही दादासाहेब, हे थांबवायलाच हवं. आम्हास हे मान्य नाही. शिवबा, चला. जो बादशहा एका सत्वशील राजाच्या राजमस्तकाला सन्मान देऊ शकत नाही, तो बादशहा कसला? त्याची सल्तनत कसली? त्यापेक्षा गारुडांचा खेळ बरा. तुम्ही चला शिवबा. आबासाहेब वाट बघतायत, चला. आपल्या विजयानगरचे सम्राट रामरायांचं हे मस्तक. शिंपा, आऊसाहेब, तुम्ही? स्वप्न पडलं होतं का? हो आऊसाहेब, आम्हाला स्वप्नात रामराजाचं राजमस्तक दिसलं.
ते आमच्याकडे पाहून फेसूर हसत होतं. मध्यरात्र झालीये, तुम्हाला सकाळी दरबारात जायचंय. झोपा आता. कशाला जायचं? आमच्या राजाच्या मस्तकाची मेल्यानंतरही विटंबना थांबवली जात नाही. अशा बादशाहच्या दरबारात जाऊन काय करायचं? मुजरे? आऊसाहेब, अहो एवढी क्रूर चेष्टा आम्ही आजवर कधीच पाहिली नाही. पाहिलीत ना? आता मनात ठेवा. एवढा महान राजा आणि त्याचं मस्तक घाण मोरीला, हे आमच्या सहनशक्तीच्या पार आहे. उद्या आम्ही ते मस्तक काढू का? शिवबा, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. मग अवहेलना बघत बसावी? अवहेलना अनुभवाच्या गाठीत बांधून ठेवा. या विजापुरात जे जे काही आहे ते सगळंच क्रौर्याने उभं राहिलं ह्याची खूणगाठ बांधा. बादशहाला बघा, त्याला आजमावत राहा, कारण उद्याचं तुमचं युद्ध त्यांच्याशीच आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती तयारी करायची ते बघून ठेवा. आज जरी तुम्ही कोणी नसलात तरी तुम्ही उद्याचे राजे आहात, हे ध्यानात ठेवा शिवबा. झोपा आता. झाली का तयारी? छान. निघायला हवं. शाही दरबार आहे, वेळेत पोचायला हवं. हो आबासाहेब, आम्ही तयारच आहोत. तुम्ही सांगाल तेव्हा निघू. तर शिवबा, आता ठीक आहात ना तुम्ही? इथे तुम्ही जे जे काही पाहता आहात ते इतकं मनाला लावून घेऊ नका. काल तुमच्यामुळे संभाजीराजांची चांगलीच भटकंती झाली. चुकलंच आमचं. आम्ही काल सांगून जायला हवं होतं, परंतु आबासाहेब, खान मोरीला जे आपल्या राजा रामरायांचं राजमस्तक लावलंय त्याबद्दल आम्ही बादशाहकडे तक्रार करावी म्हणतो. नाही शिवबा, तुम्ही काहीही बोलू नका. बेअदबी होईल बादशहाची. आणि राजमस्तकाची बेदबी वर्षानुवर्ष होत आहे ती. पुरे. संभाजीराजे, शाही दरबाराचे रीतिरिवाज शिवबांना समजावून सांगा आणि ते पाळले गेले पाहिजेत हेही सांगा. कसूर चालणार नाही. तुम्ही स्वतः त्यांना ते करून दाखवा. जी. 2-3 वेळा त्यांच्याकडून करून घ्या. शिवबा, दरबार भरला असेल. अनेक अमीर उमराव तिथे उपस्थित असतील. आपल्या नावाचा पुकार होताच आपण पुढे जायचं, नजरांना भेट द्यायचा आणि कुर्निश बजवायची. ही अशी. दादासाहेब, आमच्याच्याने कुर्निश कदापि होणार नाही. एक वेळ आम्ही खान मोरीस बसवलेल्या राजा रामरायांच्या राजमस्तकाला वंदन करू, पण या अशा जुलमी बादशहांसमोर आम्ही कधीच चुकणार नाही.